तुम्ही कधी हात न भरवता खमंग रुचकर कोथिंबीर वडी अशी करून बघितली आहे का? तर त्यासाठी कोथिंबीर व्यवस्थित धुवून घ्यायची, चिरून घ्यायची. इथं काही बेसिक मसाले घेतलेत. यामध्ये ना मी डाळवा घातले. डाळवा अवश्य घाला. याने आहे ना कोथिंबीरीची वडी आहे ना खूप चव आणि खमंग अशी लागते. तर इथं कोथिंबीर वडी जेवढी आहे ना तेवढंच बेसन घेतलं. हे बेसन आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. यामध्ये तयार मसालासुद्धा भाजून घ्यायचा आहे. ही स्टेप केली ना तर कोथिंबीर वडी अजिबात बाधत नाही. आता जो मसाला होता ना तो मसाल्यामध्ये ना व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आणि याचा गोळा झाला पाहिजे. आणि याचा डिटेल व्हिडिओ आहे ना माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे, तिथं जाऊन तुम्ही चेक करा. परफेक्ट कोथिंबीर वडी अगदी न बाधणारी कशी करायची तिथं तुम्हाला जाऊन कळणार आहे. कोथिंबीर वडी जास्त दिवस स्टोअर करण्यासाठी आहे ना काय ट्रिक वापरायची ती सुद्धा मी दाखवली. आणि या पद्धतीने ना खमंग अशी रुचकर कोथिंबीर वडी करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला